अरे ते चौकशी करते ना पोलीस. आता मला माहिती आहे, मी त्याला विचारू का रे बाबा तू बेपनाव केला. त्या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा चौकशीचं काम करेल. अधिकार आहे, न्यायालयाने आम्हाला विचारलेलं. आम्ही न्यायालयाला तशा पद्धतीनं जे काही करणार आहोत किंवा त्यांच्या ज्या काही सूचना त्या पद्धतीनं त्यांना सांगू. ते त्यांनी सांगितलेल्या काळातच होण्यासारखं असेल तर ते आम्हाला करावंच लागेल आणि ते तेवढ्या कमी काळात शक्यच नसेल तर तसं आम्हाला लक्षात आणून द्यावं लागेल. अमिताभ गुप्तांनी त्यांच्या काळामध्ये जास्त शस्त्र परवाने जे आहेत दिले त्याचे 550 शस्त्र परवाने दिले आणि सगळ्यांची चौकशी सुरू आहे. मी बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं परवानगी काय काय दिलेले त्याचा आढावा घेतोय. त्याच्यातले बरेचसे शस्त्र परवाने देण्याच्या योग्यतेचे नव्हते ते आम्ही रद्द केलेले. तसं मी पुण्यात दोन्ही सीपींना आणि एसपींना पण सांगितलेले त्याचा फेर आढावा घ्या. जसं परवा तुमच्या एका पाहणीत आलं की एक इथं नाकारलं, पण सतेज पाटील राज्यमंत्री असताना त्यांनी ते ओव्हर रूल केलं. त्यांना तो ओव्हर रूल करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ते दिलं. अशा प्रकारे जे काही घटना घडल्या त्याचा आपण फेर आढावा घेऊ आणि त्याच्यात एखाद्या काही लोकांना द्यायला नको असताना दिलं गेलं तर ते रद्द करू. युवा सेनेचा पदाधिकारी त्यांनी स्वतःवर गोळीबार करून घेतला, बनाव केला. अरे ते चौकशी करते ना पोलीस. आता मला माहिती आहे, मी त्याला विचारू का रे बाबा तू बेपनाव केला. त्या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा चौकशीचं काम करेल आणि त्या चौकशीमध्ये जे काही तथ्य पुढे येईल आणि जे काही चुकीचं घडलं असेल तशी कारवाई कोणी विचारलं मोठा भाऊ छोटा भाऊ नाही. ते 105 म्हणतात आणि 105 वर आम्ही ठाम आहे. प्रत्येकाला सर्व पक्षांना सगळ्या जागा लढण्याचा अधिकार आहे. प्रत्येक तसं मांडूही शकतं. ज्यावेळेस निवडणुकाचं ऍक्च्युली फॉर्म भरण्याची वेळ येईल त्यावेळेस आम्ही महायुती म्हणून तिघही पक्षांचे प्रमुख एकत्र बसू. रामदास आठवलेजी आणि इतर आमचे सहकारी त्यांनाही त्याच्यात विश्वासात घेऊन तो निर्णय आमचा आम्ही घेऊ. त्यावेळेस सांगू. आता काही इतकी घाई करण्याचं कारण नाही. पण आता प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं पक्ष संघटना वाढवण्याच्या करता सभासद नोंदणीच्या करता काम करतायत आणि तो काम करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मोठा आहे. नुकसान भरपाई कुठल्या एप्रिलची मे मध्ये पण जे नुकसान झालं मी परवाच्याच कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. जसे पंचनामे होऊन प्रस्ताव त्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं विभागीय आयुक्तालयाला आणि तिथून मंत्रालयात येतील तसे आम्ही मान्यता देतोय. बऱ्याचशा ठिकाणी पशुधन जे काही दगावलं त्यांचे चेक गेलेले आहेत, त्यांच्या अकाउंटला गेलेले आहेत. वाटल्यास नंबर पाहिजे असतील तर ते मी देऊ शकतो. धन्यवाद.